शिक्षण माझं पूर्ण झेडपीच्या शाळेत झालं. त्यामुळे जेव्हा मला कळालं की मला झेडपी मिळालं ते पण नाशिकचा, एवढा आनंद झाला की ठीक आहे, आपला सुरुवात इथून झालं तर आयुष्यातलं एक सर्कल कंप्लीट. मग याच्यात माझं गावी असणं किंवा गावचं असणं याचा फरक खूप चांगला पडला, कारण माझे आई वडील शेती करतात. त्यांनी मला पूर्ण फ्रीडम दिलं होतं, तुला जे करायचं ते कर. मग जेव्हा मी याच्या आधी पण एक असिस्टंट कमांडंट म्हणून UPSCची पोस्ट होती, तिला मी रेजिग्नेशन दिलं होतं, तरी गावचे म्हणजे मम्मी पप्पा बोलले की काही टेन्शन नाही, तू कर, माझं करू. त्याच्यासोबतच जे आता जिल्हा परिषदेला काही इनपुट आहे, पटसंख्या कशी वाढवता येईल, शाळा व्यवस्थापन समितीला आपल्याला इन्व्हॉल्व कसं करता येईल, किंवा पालकांना याच्यात इन्व्हॉल्व कसं करता येईल, किंवा जे एक्सपोजर CBSCच्या विद्यार्थ्यांना भेटतं ते एक्सपोजर माझ्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना कसं भेटेल, मग त्यासाठी सहली अरेंज करणं किंवा बाकीचे एक्सपोजर व्हिजिट अरेंज करणं, ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही एक आता कालबद्ध कार्यक्रम आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ओमकार पवार यांची नियुक्ती झालेली आहे. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी ओमकार पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, माय महानगरच्या वतीनं सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला शुभेच्छा, अभिनंदन तुमचं या पदावर नियुक्ती झाली त्याबद्दल. काय सांगाल, आपण जिल्हा परिषदेचा पदभार आज आपण स्वीकारलेला आहे, कशा पद्धतीनं आता पुढे जिल्हा परिषदेची वाटचाल असेल, कोणत्या कामांना यामध्ये प्राधान्य दिलं जाईल? सर्वप्रथम धन्यवाद. जिल्हा परिषदेचे आता आपण एक गोष्ट करणार आहोत की जे काही प्रायोरिटी एरियाज असतील, जसे की शिक्षण आहे, कृषी आहे, आरोग्य आहे, आणि त्याचसोबत येणारा जो कुंभमेळा आहे त्यात पण जिल्हा परिषदेचा खूप महत्त्वाचा सहभाग असणार आहे. तर त्या आपण प्रायोरिटी सेट करून चाललेलो आहोत सध्या. सर, जसं आम्ही बघितलं की तुम्ही खूप मोठं स्ट्रगल केलं आणि या पदापर्यंत आलात. एक मोठी जबाबदारी नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुमच्यावर आलेली आहे. कसं सांगाल, मागे जर वळून पाहिलं, तुमचा आत्तापर्यंतचा जर स्ट्रगल पाहिला, जसं तुम्ही सांगितलं की जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झालेला हा प्रवास, थोडंसं आम्हाला त्याबद्दल ऐकायला निश्चितपणे आवडेल. कसा हा प्रवास सुरू झाला? स्ट्रगल असं म्हणता येणार नाही, पण एक गावची एक चांगली लाईफ आम्ही जगत आहोत. आणि फक्त काय आहे की शिक्षण माझं पूर्ण झेडपीच्या शाळेत झालं. त्यामुळे जेव्हा मला कळालं की मला झेडपी मिळालं ते पण नाशिकचा, एवढा आनंद झाला की ठीक आहे, आपला सुरुवात इथून झालं तर आयुष्यातलं एक सर्कल कंप्लीट झालं. मग आता हेच असेल माझं की मी तेव्हा जे होतं, जेव्हा ते मला फिलिंग होतं लहानपणी आपल्या सर्वांना शाळेचं असतं, तर मग आत्ताच्या जे शिक्षणात मला कसं ते बेटर करता येईल, किंवा त्यांना कसा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना आपल्याला ICSE CBSE किंवा प्रायव्हेट स्कूलला कसं कम्पीट करता येईल, याच्यावर माझा पूर्ण फोकस राहील. आपण IPS पण केलेलं आहे, त्यानंतर IAS केलं. म्हणजे काही स्पर्धा परीक्षा देणारी जी मुलं आहेत, एक परीक्षा क्रॅक करणं खूप मोठ्या मुश्किलीनं ते दिव्य पार पाडावं लागतं. तुम्ही 2 परीक्षा दिलात, तुमची नियुक्ती देखील यापूर्वी झालेली होती IPSच्या माध्यमातून. तर काय सांगाल, तो अनुभव कसा होता आणि कसं तुम्ही स्ट्रगल केलं या सगळ्या परिस्थितीत? मग याच्यात माझं गावी असणं किंवा गावचं असणं याचा फरक खूप चांगला पडला, कारण माझे आई वडील शेती करतात. त्यांनी मला पूर्ण फ्रीडम दिलं होतं, तुला जे करायचं ते कर. मग जेव्हा मी याच्या आधी पण एक असिस्टंट कमांडंट म्हणून UPSCची पोस्ट होती, तिला मी रेजिग्नेशन दिलं होतं, तरी गावचे म्हणजे मम्मी पप्पा बोलले की काही टेन्शन नाही, तू कर. मग जो घरच्यांचा सपोर्ट आहे, जे गावचं एकंदरीत वातावरण आहे, सर्वांचा सपोर्ट आहे, याच्यामुळे मी हिंमत केली की मला पुन्हा एकदा एक्झाम द्यायची IAS साठी, आणि मग त्याच्यामुळे मी सक्सेसमध्ये पण झालो. सातारा जिल्ह्यासारख्या एका जिल्ह्यातल्या छोट्याशा गावातून तुम्ही आलात. गावातलं वातावरण आणि शहरातलं वातावरण, म्हणजे IAS पर्यंतचा हा जो प्रवास होता, यामध्ये तुम्हाला मार्गदर्शक म्हणून कोण लाभलं, कोण तुमचे आयडियल यामध्ये आदर्श व्यक्ती म्हणून तुम्ही पाहतात त्यांच्याकडे? सर्वप्रथम तर मी सर्वात पहिले आयडियल तर माझे आई वडील आहेत. त्यांनी मला कधीही शिक्षणाला नाही म्हटलं नाही, किंवा माझी इंजिनिअरिंग झाल्यानंतर पण मी जेव्हा प्लेस झालो होतो इंडियन नेव्हीमध्ये, तेव्हा पण मी त्यांना म्हटलं मला स्पर्धा परीक्षा करायची, तेव्हा त्यांनी कधी मला विरोध केला नाही. आणि ब्युरोक्रसीतलं म्हणाल तर जसे की श्रीकर परदेश सर आहेत, मी कॉलेजला असताना त्यांचं लेक्चर झालं होतं आमच्या कॉलेजमध्ये, तर तेव्हापासून ते माझे मार्गदर्शक पण आहेत आणि त्यांना मी आयडियल म्हणतो. आणि आत्ता प्रवीण गेडाम सर पण आहेत, आणि असे बरेच सर्व्हिसमधले लोक आहेत. त्यासोबत मी ज्ञानप्रबोधिनीला होतो पुण्यात, तर तिथले विवेक कुलकर्णी सर पण आहेत, त्यांचं पण मार्गदर्शन असतं. तर म्हणजे जसं जसं आपण पुढे जातो तसे आपल्याला गुरु भेटत जातात, त्याचा मला खूप फायदा झाला. यापूर्वी तुम्ही ज्या पद्धतीनं काम केलं, गडचिरोलीला तुम्ही होते, इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी म्हणूनही तुम्ही काम केलं. जिल्हा परिषदेचा आवाका मोठा आहे, नाशिक जिल्हा देखील मोठा आहे, आव्हानं देखील खूप मोठी आहे. तुम्हाला कोणती आव्हानं या पदभार घेतल्यानंतर तुम्हाला समोर दिसतात की त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्हाला एक वेल प्लॅन करून जिल्हा परिषदेचा कारभार हा पुढे घेऊन जावा लागेल? सर्वप्रथम तर इमिजिएट आव्हान आपल्याला कुंभचं आहे, कारण ही 12 वर्षातून एकदा येणारी गोष्ट आहे, ती रेग्युलर प्रोसेसमध्ये नाही. तर त्याच्यासाठी प्लॅनिंग करणं, त्याचं एक्झिक्युशन करणं, म्हणजे आता त्र्यंबकेश्वरला कुंभ आहे, तर आपत्ती निवारण किंवा स्वच्छता, पाणी पुरवठा या गोष्टींचं प्लॅन करणं ही आमची पहिली प्रायोरिटी राहील. आणि याच्यासोबतच जे ऑफिसमधलं किंवा जे जिल्ह्यातलं जे आमच्या आस्थापनेचं वर्क कल्चर आहे, ते पण कसं फ्रेंडली आणि हेल्दी होईल याच्याकडे मी थोडंसं लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. मागील काही काळामध्ये जर जिल्हा परिषदेचं जर आपण बघितलं तर काहीसं महिलांच्या बाबतीमध्ये असुरक्षित वातावरण जिल्हा परिषदेमध्ये तयार झालं.
आणि जी काही माध्यमांमधून देखील चर्चा झाली, जी काही प्रकरणं समोर आली, तर आता तुम्हाला ही सर्व वातावरण म्हणजे एक आत्मविश्वास त्यांना द्यावा लागेल की प्रशासन सर्वांचं आहे, सर्वांसोबत प्रशासन आहे. तर या दृष्टिकोनातून काय पावलं उचलली जातील? याचं सर्वप्रथम आता मी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणं ही माझी प्रायोरिटी राहील. महिला असेल, पुरुष असेल, इथून मागे काय झालं ते सुधारण्याकडे माझा कल राहील की प्रत्येकाचं इनपुट घेणं आणि त्याच्यावर काम करणं ही माझी सध्या प्रायोरिटी राहील. सर, तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेतून आलात. यापूर्वीच्या देखील जे अधिकारी होते त्यांनी सुपर 50 सारखे प्रकल्प राबवले. स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे बदलत्या काळानुसार मुलांच्या शिक्षण प्रणालीमध्ये देखील बदल व्हायला हवा यासाठी प्रयत्न केले. तर त्यासाठी तुमचे काही प्रयत्न असणार आहे का? नवीन काही आपण शिक्षणामध्ये काही बदल जिल्हा परिषदेच्या विशेष करून पटसंख्या आता कमी आहे बऱ्यापैकी, तर ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही नियोजन आता आपण या पुढच्या काळात करणार आहात का? जे आधीच्या सीओ मॅडमनी, आशिमा मॅडमनी जे प्रोग्राम केलेत जे खूप चांगले चालले, जसे की सुपर 50, ते तर मी ते पुढे न्यायचा आपण प्रयत्न करू. त्याच्यासोबतच जे आता जिल्हा परिषदेला काही इनपुट आहे, पटसंख्या कशी वाढवता येईल, शाळा व्यवस्थापन समितीला आपल्याला इन्व्हॉल्व कसं करता येईल किंवा पालकांना याच्यात इन्व्हॉल्व कसं करता येईल, किंवा जे एक्सपोजर CBSEच्या विद्यार्थ्यांना भेटतं ते एक्सपोजर माझ्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना कसं भेटेल, मग त्यासाठी सहली अरेंज करणं किंवा बाकीचे एक्सपोजर व्हिजिट अरेंज करणं, ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही एक आता कालबद्ध कार्यक्रम आखून त्याच्यात पुढे जाऊ. आणि जे मॅडमनी चांगले उपक्रम केलेत ऑफकोर्स ते आम्ही चालूच ठेवू. सर, जिल्ह्यात एक कुपोषणाचा देखील प्रश्न आहे. 2 दिवसापूर्वी दीपक सावंत यांनी नाशिकमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये कुपोषणाच्या प्रश्नावर देखील चिंता व्यक्त करण्यात आली. तर नाशिकमध्ये देखील कुपोषणाचं काही प्रमाणात ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर कुपोषणाचं प्रमाण आहे. तर ते कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं या दृष्टिकोनातून आता आपलं पुढचं नियोजन कसं असेल? कुपोषणाचा एक भाग आहे की जो आपण कुपोषणाविरुद्ध कारवाई करतो किंवा ज्या अन्न आपण पुरवतो त्याचं मॉनिटरिंग होतं का, त्याचं डेटा व्यवस्थित कलेक्ट केला जातो का हे पाहणं. आणि आता आम्ही असा विचार करतोय की काही जे आपले गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना जर आपण काही मुलं दत्तक दिली तर त्याचं ते मॉनिटरिंग व्यवस्थित करू शकतात. तर एक आणि याच्यासोबतच एक पूर्ण असा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आता आम्ही बनवतोय कुपोषणाविरुद्ध, आणि नक्कीच आम्हाला त्याच्यात यश येईल अशी मला खात्री आहे. सर, एक शेवटचा प्रश्न की आपण जसं सांगितलं की अनेक विषय आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करायचे, परंतु आता आपण चार्ज घेतल्यानंतर एक डॅशिंग अधिकारी म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं की एक नवीन काम काहीतरी आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभं राहील. असे काही प्रोजेक्ट आहेत का की जे तुम्ही तुमच्या माध्यमातून म्हणजे नाशिक पॅटर्न म्हणून ओळखले जातील आणि जे तुम्हाला इथे राबवायचे आहेत, असे काही प्रोजेक्टच्या बाबतीत आपण काही विचार केला? असं केलेलं आहे. स्पोर्ट्ससाठी आम्ही एक प्रोजेक्टसाठी मी विचार केलेला आहे, पण आत्ता पहिल्याच दिवशी एवढं सांगणं थोडंसं संयुक्तिक नाही वाटणार. पण हळूहळू तुम्हाला याच्यातून तुमच्या सर्वांची इनपुट घेऊन, कर्मचाऱ्यांची इनपुट घेऊन किंवा कॉमन सिटीजन त्यांची इनपुट घेऊन एक आपण सर्वांना सोबत घेऊन चालायचा प्रयत्न करू. आणि डॅशिंग अधिकारी म्हणण्यापेक्षा तुम्ही सर्वांना सोबत घेऊन म्हणला तर मला जास्त बरं वाटेल. निश्चितपणे सर, धन्यवाद. आपण माय महानगरशी संवाद साधला त्याबद्दल. आपण बघितलं की जिल्हा परिषदेचा कारभार जो आहे तो पवार सरांनी आजच स्वीकारलेला आहे आणि अनेक असे प्रकल्प आहेत जे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या विकासासाठी असेल किंवा शिक्षणाच्या विकासासाठी, शाळांची पटसंख्या वाढवण्याचा विषय असेल किंवा कुपोषणाचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकल्प या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून राबवले जातील. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.